नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. अनुराधा देवधर माझे जीवन गाणे या कार्यक्रमातून स्वतःचे अनुभव किस्से सांगणार आहेत. ऐकूयात तर. नमस्कार श्रोते हो, मी अनुराधा देवधर आज तुमच्यासाठी माझे जीवन गाणे हा विशेष कार्यक्रम घेऊन आलेली आहे. तर माझे जीवन गाणे यामध्ये मी माझे स्वतःचे अनुभव किस्से सांगणार आहे. तसंच आम्ही फिरायला देखील गेलो होतो, तिथले देखील अनुभव सांगणार आहे. माझ्या शाळेच्या दिवसाचे म्हणजेच माझ्या बालपणीचे दिवस अत्यंत सुंदर होते. मला ते आठवले ना तर असं वाटतं आत्ताही शाळेत जावं, खिडकीमधल्या माझ्या बेंचवर बसावं आणि दप्तरातून अलगद नवनवीन पुस्तकं काढावी, वही घ्यावी, त्याच्यावर सर्वात प्रथम देवाचं पान म्हणून आम्ही एक पहिलं पानाला धरायचं गृहीत, देवाचं पान म्हणून. त्यानंतर त्याच्यावर लिहायचो श्री आणि त्यानंतर आम्ही आमचा अभ्यास करायला सुरुवात करायचो. आणि आज मला असं वाटलं की शाळेचे जे दिवस होते ते इतके सुंदर होते आणि ते बालपणच इतकं छान होतं, सोन्यासारखं ते बालपण होतं. आता असं कितीही आपण म्हटलं ना की आता मला शाळेत जायचंय, मला अभ्यास करायचाय, तो जो फील असतो तो आता येऊ शकत नाही. कसं असतं ना श्रोते हो, गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत म्हणतात ते खरंच आहे. आणि या काळामध्ये शिक्षिका देखील आम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करायच्या. माझी मुलींची शाळा होती, जसं म्हणतो की माझी विद्यार्थिनी तशी मी आजी विद्यार्थिनी सुद्धा आहे. माझी नातवंड आता एकदम मॉडर्न शाळेमध्ये जातात, म्हणजे जी शाळा आता आधुनिक पद्धतीने नटलेली आहे अशा शाळेत जातात. पण आमच्या वेळी कसं होतं, आमच्या वेळी अत्यंत साध्या शाळा होती आणि आई वडिलांनी आम्हाला भविष्याच्या हिशोबाने आणि संस्कार व्हावे या दृष्टीने मराठी मीडियम मध्ये मात्र घातलं होतं. आमच्या शाळेमध्ये सगळे विषय खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवायचे. तर हे तर सगळं छान छान होतच, पण त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला माझ्या आठवणीत राहिलेला किस्सा सांगणार आहे, म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसातला किस्सा. कसं होतं ना, नवीन नवीन शाळा सुरू झाली होती. मी आनंदाने अक्षरशः उड्याच मारत होते की नवीन शाळेत जायचं, नवीन दप्तर, नवीन पुस्तकं. त्या काळी आम्हाला एवढं काही मिळायचं नाही हो, तरी पण आम्ही आपलं जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानणारे होतो. तर नवीन पुस्तकांचा सुगंध घेणे, पहिल्या पानावरची कविता वाचणे, मराठीचं पुस्तक जे होतं त्याच्यामध्ये कविता, धडे, गणिताचे पाढे वाचणे,
संस्कृत मधला एखादा उतारा वाचणे, कविता वाचणे, हे आम्ही सगळं शिक्षिका येऊपर्यंत करायचो. मी तर खिडकीतच बसायचे, माझ्या आवडीची जागा. आता सुद्धा माझं इतकं वय झालंय तरी पण मला खिडकीची जी हौस आहे ती अजूनही काय फिटलेली नाही. कुठेही गेलो मी खिडकीतच बसते. मग मला तुम्ही बसचा प्रवास सांगा, विमानाचा प्रवास सांगा, मी मात्र खिडकीमध्येच माझी जागा धरून बसते. आम्ही सहलीला चाललो होतो तर खिडकीच्या जागेवर आमचं झालं भांडण. छोटंसंच भांडण, म्हणजे ती फारच जिव्हाळ्याची मैत्रीण होती. मग आम्ही आलटून पालटून बसलो. तर माझं तेच सांगते तुम्हाला की शाळेमध्ये असताना देखील मी खिडकीमध्येच बसायचे. आणि ग्राउंडमध्ये कसं पाऊस पडल्यानंतर एक वेगळा सुगंध यायचा मातीचा, तो घेत घेत आम्ही पुस्तकात सुद्धा सुगंध घ्यायचो. म्हणजे एक वातावरण तयार व्हायचं अभ्यास करण्यासाठी. आणि त्या वातावरणात आम्ही इतका छान अभ्यास करायचो. माझा खरं म्हटलं तर अशा वातावरणामुळेच माझी प्रगती झाली आणि माझा त्या वर्षी पहिला नंबर आला. आणि मला इतका आनंद झाला कारण की शाळा तर नवीनच होती. यापूर्वीची शाळा होती ती वेगळीच होती. तर अशा पद्धतीचा माझा हा अनुभव. असे अनेक अनुभव आहेत आणि खूप सारे किस्से पण आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगेन पुढच्या भागामध्ये. पण आज आपण जाणून घेणार आहोत मी केलेल्या पर्यटनाविषयी आणि त्याच्यातून तुम्हाला छान छान माहिती देखील मिळणार आहे. आणि श्रोते हो, मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की जसं मी मागच्या भागांमध्ये म्हटलं होतं, मागच्या कार्यक्रमांमध्ये म्हटलं होतं की मी चिकटवह्या बनवते. म्हणजेच माझ्या स्वतःच्या चिकटवह्या आहेत ज्याच्यामध्ये मी काही पेपरची कात्रणं चिटकवलेली आहेत. तसंच मी डायरी सुद्धा लिहिते. मला लहानपणापासूनच सवय आहे डायरी लिहायची. रोज काय काय झालं, दिवसभरातल्या घटना, त्या सगळ्या मी डायरीत उतरवून काढते. माझा हक्काचा 1 तास मी राखून ठेवते. एक गृहिणींना टिप्स द्यायची आहे की तुम्ही हक्काचा 1 तास स्वतःसाठी द्यायचा. त्याच्यामध्ये स्वतःचं खाणं पिणं असेल, स्वतःची तब्येत सांभाळण्याकडे आपण लक्ष देत नाही तर ते द्यायचं. तसंच तुम्हाला काही लिखाण करायचं असेल, काही वाचन करायचं असेल, एखादं गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही ते सगळं हक्काचं काम, हक्काचे छंद जोपासायचे आपल्या 1 तासाच्या हक्काच्या वेळेमध्ये. कारण की आपलं कसं होतं, आपण पूर्ण वेळ आपल्या घरच्यांसाठीच देतो. संध्याकाळ होते तसं आपली एनर्जी कमी होत जाते. माझ्या मुलांना देखील आणि माझ्या सुनांना देखील मी ही सगळी गोष्ट सांगून ठेवलेली आहे की तुम्ही भलेही कितीही काम करा पण 1 तास हक्काचा स्वतःसाठी द्यायला शिका. त्याच्यामध्ये तुम्ही सगळी महत्वाची कामं आणि महत्वाचे छंद जोपासू शकता. तर मी सुद्धा तसंच 1 तास हक्काचा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी लिखाणाचं काम करते, काही कविता सुचल्या तर कविता लिहिते, माझं दिवसभरातलं सगळं काय काय मी केलं किंवा माझं काही भविष्यात काही प्लॅनिंग्स आहेत का, कुठं फिरायला जायचे, ज्येष्ठ नागरिक संघाबरोबर मला आता पुढे आणखी काय कार्यक्रम करायचे आयोजित, ते सगळं मी त्या माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवते. तर तसंच आम्ही काही वर्षांपूर्वी पर्यटनाला गेलो होतो तर ते सुद्धा मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि डायरी चाळता चाळता मला तो लेख सापडला तर मी विचार केला की आपण आपल्या श्रोत्यांना देखील माझ्या अनुभवातून माहिती देण्याचा प्रयत्न करूयात. श्रोते हो, जरूर ऐका. टूरच्या पहिल्या दिवशी बस सांगितलेल्या वेळेवर हजर होती. गाईड सुद्धा हसतमुख होते. उलुरू पहाडाच्या अगदी जवळ बस गेली. वाटेत वाळवंटातली झुडपं, त्यात पर्यटनासाठी चांगले रस्ते तयार केलेले होते. इथे पोहोचल्यावर तो प्रचंड महाकाय पहाड बघितल्यावर भीतीच वाटायला लागली आणि पहाडाला हात लावायचा मोह आवरला नाही आणि आपोआप हात जोडले गेले. सर्व जगातून हे पहाड बघायला लोक येतात. दुसऱ्या दिवशी
सूर्योदयावेळी हे पहाड कसे दिसतात हे बघायचे असल्यामुळे सकाळीच आम्ही 5 वाजता निघालो. अतिशय स्वच्छ हवा आणि आकाशही निळेभोर होते. त्यातून सूर्याची किरणं लाल पहाडावर पडल्यावर तो जरतारी दिसत होता. अनांगू आदिवासी त्याला देव म्हणतात. इथल्या झुडपांमध्ये वेगवेगळे सरडे होते, साप, पाखरं, पक्षी हे सगळे होते. मध्येच उतरून एका गाईडनं काटेरी सरडा हातात आणून दाखवला. मी तर घाबरलेच अक्षरशः. तिसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी उलुरू काटाजुटाचे दर्शन घ्यायला आम्ही निघालो. सूर्यास्ताच्या वेळेला हा पहाड सारखे रंग बदलतो. कधी लालसर, जांभळा, कधी काळपट, थोडा भयप्रद दिसत होता. नंतर 7 वाजता चक्क वाळवंटात एका पठारावर जागा स्वच्छ करून एका टेबलावर 10 माणसं बसतील अशी आम्ही व्यवस्था केली होती. त्यानंतर शुभ्र टेबल क्लॉथ, प्लेट्स, काटे, चमचे सगळी तयारी आम्ही जय्यत केली होती. बाजूला गरम अन्न ठेवायला किचनेट होतं. हा प्रपंच केवळ पर्यटकांसाठी होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातील काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते. निळे आकाश, टिपूर चांदणं, नीरव शांतता याखाली वाळवंटात बसून चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायला फारच मज्जा आली. दिवे, फक्त मेणबत्त्या आणि गॅस. जेवण झाल्यावर 2 ते 4 आदिवासी गाणी नृत्य झाली. मग काय, ग्रह तारे यांचा तज्ञ आला. त्याने तेथे दिसणाऱ्या सर्व ग्रहताऱ्यांची माहिती सांगितली. 2 ते 3 तास कसे गेले कळलं नाही. वाळवंटातही इथले पर्यटन खूपच मनोरंजन केलेलं आहे. अतिशय वक्तशीरपणा, सुंदर नियोजन, प्रसन्न आणि हसमुख गाईड होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी चित्रकला शिकायला गेलो. तिथे रंग, ब्रश, कागद सर्व तयार होतं. एक अनांगू जमातीतील वयस्क महिला आणि तिच्यासोबत लुटार पीटर होती. त्यांच्या चित्रकलेत वेगवेगळी चिन्ह आहेत. एकूण उलुरू आणि काटाजुटा यांच्या सानिध्यातलं वास्तव्य खूपच अविस्मरणीय आणि वेगळंच वाटलं. कुठेही 5 स्टार हॉटेल नव्हते. मोजकी दुकानं होती, मोजके रेस्टॉरंट होते. कुठेही घाण नाही, गर्दी नाही. हसतमुख, सहजपणे मदत करणारे कर्मचारी या सर्वांमुळे ही सहल आमची खूपच छान झाली. इथे शॉपिंग म्हणजे फक्त तिथल्या आदिवासी लोकांनी केलेली पेंटिंग्जच होती किंवा कपड्यांवर केलेली. चौथ्या दिवशी दुपारी परत आम्ही विमानाने सिडनीला निघालो. विमानातून परत एकदा उलुरू पहाडाचं दर्शन झालं आणि आम्ही हात जोडले. श्रोते हो, तुम्हाला माझ्या या ट्रिपचं वर्णन कसं वाटलं? तुम्हाला जरूर आवडलं असेल. परदेशामध्ये मी नाटकाच्या काही प्रयोगांसाठी गेलेले होते, तेव्हाच आम्ही ही एक छोटीशी सहल केली होती आणि मी आशा करते की तुम्हाला माझ्या या कार्यक्रमामधून माहिती देखील मिळालेली असेल. मी अनुराधा देवधर. भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन कार्यक्रमासोबत. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण अनुराधा देवधर यांनी सादर केलेला माझे जीवन गाणे हा विशेष कार्यक्रम ऐकलात. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ, अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार. मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.